मध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आहे आणि या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय इथं उपस्थित राहणार आहेत आणि या विभागाचा मंत्री म्हणून मी उपस्थित आहे. आणि आज विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा ते पार करत असतात आणि त्यांनी आयुष्यभर जे स्वप्न बाळगलेलं असतं त्याची परिपूर्ती करणारा हा एक क्षण आहे. त्यामुळे आज पदवीदान समारंभाला हजर राहत असताना मला मनापासूनचा आनंद होतो आहे. दिल्लीमध्ये शरद पवार आणि मंत्रिपदाचा जो वाद बघायला मिळतो, रायगड असेल किंवा नाशिकमध्ये असेल, कसं बघताय? नाशिकमध्ये देखील आपल्या पक्षाचे 7 आमदार आहेत, मोठं बहुमत आपल्याकडे आहे, आपला दावा कायम असणार? नाही, आपण यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं किंवा जास्त आमदार आहेत हा जर क्रायटेरिया असेल तर नाशिकला हे साहजिक आहे की राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळणं. पण मला वाटतं अमित शाह साहेब पुण्याच्या दौऱ्यात आले होते त्यावेळी चर्चा होण्याची शक्यता होती. झाली का नाही मला माहिती नाही, पण मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यावर तोडगा काढतील. नाशिकमध्ये त्यांनी दावा केला होता माणिकराव कोकाटे यांनी, तेच अडचणीत आले आहे. आज पुन्हा त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे. नाही, त्याला आज स्थगिती मिळेल. कारण काय झालेलं आहे की ज्या ज्या या केसेसमध्ये अशा शिक्षा झालेल्या आहे, माझ्या तरी आठवड्यातली 3-4 स्थगिती मिळालेली आहे. त्यामध्ये राहुल गांधींना मिळालेली आहे, त्यानंतर सुनील केदारना मिळालेली आहे, त्यानंतर मला वाटतं एक दमनदीवची कुठेतरी खासदार त्यांना मिळालेली आहे. त्यामुळं ताबडतोबीनं याला आज नक्की स्थगिती मिळेल. पण विधिमंडळामध्ये हा विषय अजूनपर्यंत गेला नाही. विरोधक सांगतात आतापर्यंत राजीनामा घ्यायला पाहिजे. नाही, काल मी अध्यक्ष महोदय यांचं ऐकलं, त्याने असं म्हणालं की मला जी सर्टिफाईड कॉपी आहे ती मिळालेली नाही. जवळ काहीशी समोर आली होती, कसं बघताय? कारण अनेकदा राजकारणामधलं पदवीदान संपलं, सुसंस्कृतपणा जो आहे तो पदवीदान संपलं. कसं बघताय? राजकारणात एक सुसंस्कृतपणा जो दिसून आलाय. नाही, हे बघा, नरेंद्र मोदी साहेबांचा फार मोठेपणा आहे की आपल्यापेक्षा बुजुर्ग असलेल्या माणसाला खुर्ची देणं, पाणी देणं. यामुळे मला वाटतं संपूर्ण देशाला मोदी साहेबांचा जो मोठेपणा आहे तो दिसून आलेला आहे. माझे मित्र नाहीत, ते माझे नेते आहेत. आणि मी मगाशी आमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्षाला विचारलं तर मला वाटतं अजिबात ते आता नाराज नाहीत, ते आता पक्षाच्या कामाला लागलेले आहेत असं मला आमच्या जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी सांगितलं. असं म्हणतात भविष्यात त्यांना मंत्रिपद वगैरेच्या काही चर्चा सुरू नाही, ते आपल्या अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सृष्टी जे आहेत ते ठरवतील आमचे. सर, राज्यामध्ये काल दिल्लीमध्ये साहेब पालकमंत्रीपदासाठी ते अडचणीत येत आहे. दुसऱ्या बाजूला काही भुजबळ समर्थक आहेत, ते त्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल करत आहे. दोघंही नेते आपल्याच पक्षातले आहेत. आपण वरिष्ठ नेते आहात, त्याची काय मला माहिती नाही, तो अजितदादा त्याची योग्य ती दखल घेतील. मध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय, कसं बघताय? पक्षामध्ये पैसे देऊन पद दिले जातात किंवा मर्सिडीज दिले तर पद मिळतं असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं. त्याची काही मला माहिती नाही. संजय राऊत यांनी नीलम गोरेवर घणाघात टीका केलेली आहे. नीलम गोरे विश्वासघाती आणि निर्लज्जबाई करण्याकरता ते पैसे देतात असं तुमचा आरोप केले. नाही, मला काय त्याची माहिती नाही. अशा पद्धतीने सगळ्याच पक्षांमध्ये होतं असं देखील म्हटलं जात आहे. पैसे देऊन पदं घेतली जातात किंवा नाही, मला काही माहिती नाही. पण मी आजपर्यंत मंत्री झालो, मी कोणालाही 5 पैसे दिलेले नाहीत. ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला, आता त्यांच्या 3 महिन्यात 3दा एकत्र आले, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा चांगली गोष्ट आहे ना. भाऊ काका पुतण्या एकत्र येणं चांगली गोष्ट आहे. तुम्हाला वाटते राज्यातील काका पुतण्यांनी एकत्र यायला पाहिजे? नाही, आता हे बघा, आता एकत्र आले तर चांगलंच आहे ना. ते काय आता वाईट आहे? त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न? नाही, आता हे बघा, त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्या ठिकाणी ट्रस्टीने ठराव केलेला आहे, त्या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात येणार नाही. तर मी ते वाचलं, ते मी मुख्यमंत्री महोदयांना बोलली नाही याबद्दल. स्थानिक स्वराज्यासाठी सोबळाचा नारा कसं बघताय? उद्या त्याची तारीख आहे स्थानिक स्वराज्याची. स्थानिक स्वराज संस्थेमध्ये महायुतीचंच आम्ही एकत्र लढू. जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती जरी झाल्या तरी शेवटी महापौर, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे महायुतीचे होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.